घ्यावं लागेल किती सीटाची. सर्वांना उपस्थितांना प्रथमतः मी सन्माननीय सर्व पदाधिकारी असतील, गावकरी असतील किंवा इथले लोकप्रतिनिधी असतील, सगळ्यांना मी सन्माननीय म्हणून जय महाराष्ट्र करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी. आता आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुद्दे उपस्थित केले. खऱ्या अर्थाने आम्ही कावाशेठ अदानी हटाव या मोहिमेसाठी आपण इथे उपस्थित आहोत. अदानी हा कीड लागलेली आपल्या देशाला ही एक कीड लागलेली आहे आणि हे किडीचं कारण आपले पंतप्रधान आहेत मोदी. त्यांच्या म्हणजे काय म्हणतात वशिलाबाजी म्हणा किंवा त्यांच्यावर वरदहस्त असलेला अदानी हा व्यक्तिमत्व आहे. मी या सर्व याच्यामध्ये सर्वांनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा सांगतोय. इथले जे विद्यमान खासदार आहेत, इथले जे विद्यमान आमदार आहेत, हा जर प्रकल्प त्यांच्यामुळे येत असेल तर त्यांना आपला विरोध होणार. शिवसेना पक्ष त्यांना विरोध करणार. मी त्यांना सन्माननीय खासदार आणि सन्माननीय आमदारांना विनंती करतो की ह्या प्रकल्पामध्ये तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. माझ्या आदिवासी बांधवांचं, माझ्या सर्व यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान व्हायला नको. आज या भागातून येत असताना एक लक्षात आलं की हा पर्यावरण म्हणजे काय असतं. पर्यावरण ह्या जुन्नर तालुका म्हणजे एक वेगळं काश्मीर आहे. या सगळ्या याच्या परिस्थितीमध्ये या आदिवासी बांधव, गोरगरीब आदिवासी बांधव आहेत, कष्टाने करतात, भात शेती करतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भात शेती केली जाते. मी अदानी असू दे, काय हरकत नाही, अदानी यांना इथे कुठल्याही परिस्थितीत कावाशेठ येऊन दिलेलं पाहिजे. दुसरं, तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख, विधानसभा प्रमुख किंवा लोकप्रतिनिधी यांना मी विनंती करतो, आपण प्रशासनावर आपलं लक्ष असलं पाहिजे. आपण इथे नुसती भाषणबाजी करून किंवा नुसतं घोषणाबाजी करून चालणार नाही. 2022 सालापासून आलेला प्रकल्प म्हणजे इकडे यांची झालेली आपल्याकडे घोडदौड याचा आपल्याला आणि त्यांनी घेतलेल्या हेक्टरी जमीन जर घेतलेल्या असतील तर या तुम्ही महसुलात जाऊन याचा तपास करा. सगळ्या गोष्टीचा तपास करा की इकडच्या जमिनी कोणाकडे कोणाच्या ताब्यात आहेत आजच्या दिवशी. या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे. आणि आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तर्फे आपण एक यांच्यासाठी या म्हणजे अदानी हटावसाठी आपली एक टीम तयार केली पाहिजे. आणि ही टीम, या टीमनी लक्ष दिलं पाहिजे का त्यांचं कुठे कुठे काय काय वाटचाली चालू आहे याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. सर्वांनी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. सन्माननीय वाणी साहेब, तुम्ही एक पत्रकार म्हणून या गोष्टीचा एक जास्तीत जास्त हे करावं आणि ह्या आदिवासी बांधवांच्या पाठी तुम्ही उपस्थित राहावं अशी मी या शिवजन्मभूमी तुम्हाला विनंती करतो. आणि सर्वांना मनापासून ते धन्यवाद देतो. असंच सहकार्य करा, असंच धन्यवाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदिवासींच्या भागामध्ये अदानींचा प्रकल्प नको म्हणून या तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी आवाज उठवलेला आहे. परंतु विद्यमान आमदार, खासदार या विषयावर शब्दही काढत नाही. म्हणूनच मी बोललो की विद्यमान शब्द मी त्याच्यासाठीच वापरला की त्यांनी याच्यावरती उठाव केला पाहिजे की हा प्रकल्प इथं आला नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. मला माहिती आहे माझी आमदार अतुल बेनके हा आवाज उठवलेला आहे, पण जे विद्यमान खासदार आमदार आहे या विषयावरती का बोलत नाहीत? आदिवासींना वाऱ्यावर सोडायचं की काय त्यांना? हे चालणार नाही. आणि हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कुठल्याही परिस्थितीत याला दाद देणार नाही. हा प्रकल्प आणूनच देणार नाही. या विभागाचे खासदार तुमचे घटक पक्षाचेच आहेत. तुमचं त्यांच्याशी काय बोलणं वगैरे झालंय का? नाही, याच्यावरती आता आम्ही चर्चा करणार आहोत त्यांच्याशी. आम्ही कोल्हे साहेबांशी बोलणार आहोत की बाबा याच्यात तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. आलं लक्षात. आमची एक टीम त्यांच्याबरोबर जाईल, त्यांच्याबरोबर चर्चा करीन की अशा प्रकारे आम्हाला माहिती पडतंय तर अदानी हटावसाठी आम्ही त्यांच्याबरोबर बोलणार आहोत. दिल्लीमध्ये अधिवेशन चालू आहे, या विषयावर त्यांना काय आवाज उठवायला सांगा. आता येत्या मंगळवारी माझी शिवसेना भवनामध्ये मिटिंग आहे. हा विषय घेऊन मी मंगळवारी 2 वाजता शिवसेना भवनामध्ये मिटिंग आहे. आमचे सन्माननीय शिवसेना नेते खासदार संजयजी राऊत साहेब यांच्या कानावरती हा मुद्दा हे करणार आहे. तालुका प्रमुख आणि उपजिल्हा प्रमुख सर्व प्रमुखांना मी विनंती करतो, एक आपलं निवेदन तयार करायला पाहिजे आणि ते निवेदन द्यायचं काम आम्ही तिथे करणार आहोत. आणि त्या पद्धतीने त्याचा आवाज उठवण्याशिवाय अनिल देसाई साहेब आहेत आमचे शिवसेनेचे सचिव, यांच्या मार्फत पण हा मुद्दा पुढे नेऊ. अरविंद सावंत साहेबांच्या माध्यमातून हा मुद्दा पुढे नेऊ. हा दिल्लीपर्यंत आवाज गेल्याशिवाय राहणार नाही.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.